हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंत. तर लास्टच्या व्हिडिओजमध्ये आपण PLC म्हणजे काय, PLCचं आर्किटेक्चर, PLCचे ॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स, PLCला आपण कोणकोणते इनपुट्स देतो, आपल्याला कोणकोणते आउटपुट्स मिळतात, हे सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCचं स्कॅन सायकल म्हणजे काय असतं, त्याशी रिलेटेड स्कॅन टाईम म्हणजे काय असतं, हे सगळे डिटेलमध्ये पाहणार आहे. सो जर गेले व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. मग ती प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता, जेणेकरून PLCची बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील आणि इथून पुढे जे काही आपण PLCचे व्हिडिओज बघणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजण्यास त्यामुळे मदत होईल. ओके, तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथे स्टार्ट करूया. व्हॉट इज द PLC स्कॅन सायकल? ओके, सो PLC स्कॅन सायकल म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, द स्कॅन सायकल इज अ कंटिन्युअस रेपिटेटिव्ह प्रोसेस दॅट अ PLC फॉलोज टू एक्झिक्यूट इट्स प्रोग्राम. ओके, सो PLC स्कॅन सायकल म्हणजे काय, तर बघा, एखादा PLC त्याचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी जो काही कंटिन्युअस रेपिटेटिव्ह प्रोसेस फॉलो करतो त्याला आपण स्कॅन सायकल असं म्हणतो किंवा PLC स्कॅन सायकल असं म्हणतो. ओके, सो PLC स्कॅन सायकल कन्सिस्ट ऑफ 3 मेन स्टेप्स. फर्स्ट वन इज इनपुट स्कॅन. द PLC रीड्स द स्टेटस ऑफ ऑल द फिजिकल इनपुट्स. ओके, तर इनपुट स्कॅनमध्ये बघा, PLC हे सगळ्या फिजिकल इनपुट्सची स्टेट रीड करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम एक्झिक्युशन. द PLC एक्झिक्यूट्स द युजर प्रोग्राम लॉजिक फ्रॉम टॉप टू बॉटम युजिंग द इनपुट डेटा फ्रॉम द स्कॅन. ओके, सो बघा, फर्स्ट स्टेपमध्ये PLCनं जे काही इनपुट स्कॅन केलेला आहे ते यूज करून किंवा तो इनपुट डेटा स्कॅनमधला यूज करून PLC हा युजर प्रोग्राम लॉजिक एक्झिक्यूट करतो टॉप ते बॉटमपर्यंत. ओके, यानंतर नेक्स्ट आहे आउटपुट स्कॅन. द PLC अपडेट्स द स्टेटस ऑफ द फिजिकल आउटपुट्स बेस्ड ऑन द रिझल्ट्स ऑफ द प्रोग्राम एक्झिक्युशन. ओके, तर बघा, जे काही फिजिकल आउटपुट्स आहेत त्याचं स्टेटस हे PLC अपडेट करत असतं प्रोग्राम एक्झिक्युशनच्या रिझल्ट्सच्या बेसवरती. ओके, यानंतर द टाईम अ PLC टेक्स टू इम्प्लिमेंट अ स्कॅन सायकल इज कॉल्ड ॲज द स्कॅन टाईम. ओके, तर वन स्कॅन सायकल कंप्लीट होण्यासाठी किंवा वन स्कॅन सायकल इम्प्लिमेंट होण्यासाठी जो काही टाईम पिरियड लागतो त्याला आपण स्कॅन टाईम असं म्हणतो. ओके, द प्रोग्राम स्कॅन टाईम generally depends on the amount of memory taken by the control program and the type of instructions used in the program. ओके, तर प्रोग्राम स्कॅन टाईम हे जनरली आपण त्या PLCमध्ये किती अमाऊंट ऑफ मेमरी आहे कंट्रोल प्रोग्रामने घेतलेली आणि कोणत्या टाईप्सचे इन्स्ट्रक्शन्स आपण त्या प्रोग्राममध्ये यूज केलेले आहेत त्या PLCमध्ये यावरती ते डिपेंड असतं. ओके, यानंतर द टाईम टू मेक अ सिंगल स्कॅन कॅन व्हेरी फ्रॉम 1 मिलीसेकंड टू 100 मिलीसेकंड्स. ओके, तर एक सिंगल स्कॅन करण्यासाठी जो काही टाईम पिरियड लागतो एखाद्या PLCसाठी तो 1 मिलीसेकंड टू 100 मिलीसेकंड्स एवढ्यापर्यंत व्हेरी होऊ शकतो. ओके, तर टाईम हे डिफरंट असू शकतं त्या PLCनुसार. ओके, जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.